नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा SSC CGL ला पडण्यात आलेला किंवा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. यामध्ये विचारले नेमकं काय ते लक्षात घ्यायचंय. दोघ जण आहेत, A आहे आणि B आहे. यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दिलेले आहे 2:3. 5 वर्षांनंतर दिलेलं आहे त्यांचे वयांचे गुणोत्तर 3:4 होणार आहे. तर Bचं आजचं वय काढायचं आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस असा प्रश्न दिलेला असेल त्यावेळेस तुम्हाला शॉर्टकट पद्धतीमध्ये कमी वेळेमध्ये जर सोडवायचं असेल तर कसं सोडवायचं आहे बघा. या ठिकाणी आजचं वय जे आहे हे आजचं वय 2:3 प्रमाणामध्ये आहे हे मांडून घेतलं. आता 5 वर्षांनंतर त्यांचं गुणोत्तर काय होणार आहे? 3:4 होणार आहे. आलं लक्षात? आता महत्वाचा मुद्दा काय आहे तो लक्षात घ्या. हे आजचं वय आहे, ठीक आहे, हे आज रोजीचं वय आणि इथून पुढे किती वर्षांनंतर अधिक 5 वर्ष होणार आहेत, बरोबर आहे. सो आता एक गोष्ट फक्त चेक करायची की गुणोत्तरामधला जो काही गॅप आहे तो समान आहे का. 2 आणि 3 गॅप कितीचा? 1. 3 आणि 4 गॅप कितीचा? 1. जर हा गॅप समान असेल तर ही ट्रिक लागणं अत्यंत सोपी आहे. कशी ते सांगतो बघा. 2 पासून 3 वर जाण्यासाठी कितीचा फरक आहे? 1चा फरक आहे. आणि वर्ष किती सांगितलेले आहेत? 5 वर्षे सांगितलेले आहेत. याचा अर्थ तुमचा एक जो भाग आहे हा एक भाग 5 वर्षांचा झाला. आलं लक्षात? सो 5 वर्षांचा हा एक भाग झाला. आता आजचं वय कोणाचं काढायचं? Bचं. हा B असणार आहे, हा A असणार आहे. सो किती भाग Bचे आजचे आहेत? 3 भाग. आणि म्हणून Bचं आजचं वय 3 भागांचं आहे. एक भाग 5चा आहे म्हणून 3 गुणिले 5 या ठिकाणी केलं. उत्तर तुमचं 15 वर्ष आलं. Aचं विचारलं असतं तर 2 भाग घेतलं असतं, ते 3 5 गुणे 10 झालं असतं. सो तुमचं हे उत्तर आलं. हा व्हिडिओ कसा वाटला यासाठी कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायला विसरू नका. आगामी पूर्व परीक्षा जे काही होणार आहेत, गट क, गट ब आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा यांच्या गणिताच्या पूर्ण प्रिपरेशनसाठी आणि इतर सर्व प्रिपरेशनच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो लास्टली, थँक्स फॉर वॉचिंग.